आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. दुपारच्या 100 बातम्या. बीडचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावं, आमदार सुरेश धस यांनी अशी मागणी केली. सुरेश धस यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी केली. स्पेशल केस म्हणून पालकमंत्रीपद स्वीकारावं, तेव्हाच बीडमधील गुन्हेगारी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपल्याचं सुरेश धस म्हणाले. वाल्मिक कराडच्या बद्दल CIDच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं असून पुण्यातून फोन बंद करून कराड फरार झाल्याची माहिती आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग आलाय. CIDकडून रविवारी 2 महिलांची चौकशी करण्यात आली. मात्र त्या 2 महिला कोण यावरून चर्चेला उधाण आलंय. वाल्मिक कराड अजूनही फरार आहे. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली बातमी खोटी असल्याचं समजतं. अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिलाय. सूरज चव्हाण यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर हल्ला चढवलाय. अंजली दमानिया स्वतः हत्ये प्रकरणात अडथळा निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतायत असा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय. तर रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कुणाला मदत करतायत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सूरज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांचा दमानिया यांनी समाचार घेतलाय. सत्य समोर यायला लागल्यानं सूरज चव्हाण सारख्या माणसांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीविषयी मला बोलायचं नाही असं म्हणत त्यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिलाय. धनंजय मुंडे OBC नेते असल्यानंच त्यांना बीडच्या हत्या प्रकरणात गोवलं जातंय का असा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केलाय. तर दोषी नसताना मुंडेंना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही तायवाडे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही. विरोधक या घटनेचं राजकारण करतायत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केलाय. तर आरोपी असतो, तो कुणाचा मित्र किंवा नातलग नसतो, त्यामुळे सरकार नक्कीच दोषींवर कठोर कारवाई करेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बीडमध्ये माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांचं उपोषण सुरू आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीनं असेल याचा आढावा या बैठकीत घेतला जातोय. संघटन पर्वासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. विधानसभेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप पक्ष कामाला लागला आहे. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढच्या महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता सध्या त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे, दहशतवादीच राहुल गांधी यांना मतदान करतात असं विधान राणे यांनी केलं. अतिरेक्यांना हाताशी धरूनच काही लोक खासदार झाले असा आरोप सुद्धा राणे यांनी केला. नितेश राणे यांच्या टीकेनंतर अतुल लोंढे यांनी राणेंचा समाचार घेतलाय. नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. जर ते केरळला पाकिस्तान म्हणत असतील तर यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान त्यांनी अतुल लोंढे यांनी त्यांना दिलं आहे. अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी मोदी बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत.
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला. मालेगाव हे रोहिंग्या मुसलमानांचं अनधिकृत आश्रयस्थान बनल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. व्होट जिहाद भाग 2 या अंतर्गत देशविरोधी कट उघडकीस आणणार असून आपण आज मालेगावला जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सहकुटुंब शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. गोगावले यांनी सहकुटुंब मध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी मोठी घोषणा केली आहे. पुन्हा एकदा आपचं सरकार आल्यास पुजारी आणि पुरोहितांना दरमहा 18,000 रुपयांचं मानधन दिलं जाईल अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. नागपूर पालिकेवर ठाकरे गटानं मोर्चा काढलाय. पालिकेत करोडोंचा कचरा घोटाळा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. या प्रकरणी कचरा घोटाळा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सिंदखेड राजा इथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीसह त्यांची बहीणही सहभागी झाली होती. पुणे बंगळुरू महामार्गावर सगळ्यात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कराडच्या जवळ 6 पदरी उड्डाणपूल जून महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये शेतकऱ्यांनी डफडी वाजवत आंदोलन केलं. यावेळेला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी करण्यात आली. पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. 2000च्या नोटा बदलून घेणाऱ्या मोठ्या रॅकेटवर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. नोटा बदलणाऱ्या मोठ्या रॅकेटला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारूच्या विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1,20,00,000 रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली तर 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यात 31 डिसेंबरला तळीरामांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाणार आहे. जर का तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली तर थेट जेलची हवा खावी लागेल. जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते. सोलापूरच्या उजनी धरणात आता नवीन वर्षापासून बोटिंगची सुविधा सुरू होणार आहे. एका अद्ययावत पर्यटन स्थळ वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांसाठी पुढच्या टप्प्यात 60 कोटी रुपयांचं रिसॉर्ट बांधण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरात तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन काढलं. त्यामुळे 31 डिसेंबरला पोलिसांची कसरत होणार आहे. मद्यपींना आवरण्यासाठी पोलीस कमी पडणार असल्यानं मद्यपींनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. सांगलीमध्ये महावितरण कंपनीच्या प्रीपेड मीटरच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्षानं आंदोलन सुरू केलंय. वीज ग्राहकांची लूट होणार असल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आलंय. उदय सामंत यांनी कोळंबे गावातील मुलांच्या सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. चिमुकल्यांच्या सोबत क्रिकेट खेळण्यात उदय सामंत मग्न झाल्याचं दिसलं. दिवंगत नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. स्मृती दिनाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं असून शालेय विद्यार्थ्यांना जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं स्वेटरचं वाटप करण्यात आलं. साताऱ्यातील अजब प्रकार समोर आलाय. पत्नी आणि मुलगा घर सोडून गेल्यानं गळफास घेत असल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित व्यक्ती बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्याकडून संबंधित तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आहे. 25,000 किलो तांदूळाच्या बेकायदेशीर जप्ती प्रकरणात
छत्रपती संभाजीनगर येथील सायबर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. या प्रकरणी पोलीस स्थानकात 4 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या एका गिधाडानं तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठलं. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त अन्य 5 राज्यांमधून झालेल्या या गिधाडाचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे. हे गिधाड सध्या तामिळनाडूतल्या कलसपाक्कम या तालुक्यात पोहोचलं आहे. मिरचीचा आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचं उत्पादन घटल्याची माहिती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 70% मिरचीची आवक तूर्तास घटली आहे. त्यामुळे यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो. जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरल्यानं मोसंबी मार्केटला त्याचा फटका बसतोय. त्यामुळे मोसंबीची निर्यात बंद ठेवण्यात आली आहे. जळगावातील जवानाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या जवानावर त्याच्या मूळ गावी करमाडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोल्यातील वान प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे 1000 हेक्टरवरील शेती ओलिताखाली आली. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे. तळीये दरडग्रस्त कुटुंब अद्यापही घरापासून वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घरं न मिळाल्यास राहत्या कंटेनरमध्येच आत्महत्या करू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. घरासाठी शासनाकडे वारंवार मागणी करूनही घर मिळत नसल्यानं नागरिक हैराण आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या वडजी इथे शेतकऱ्यानं 1 एकरावरील निशिगंध फूल शेतीवर रोटावेटर फिरवला. फुलांना योग्य भाव मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं शेतीवर ट्रॅक्टर फिरवला. ममुराबाद शिवारात शासकीय योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं शेतात संपूर्ण पाणी शिरलं. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. मनमाडमध्ये मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं 23 गावातील सुमारे 300 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 172 हेक्टरवरचं पीक जमीनदोस्त झालं असून पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज बंद ठेवण्यात आले. बुधवारपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. अमरावतीत लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्यात आला. 6584 मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5000 प्रमाणे 3,17,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. अनुदान वितरणात अमरावती जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी वाहतूक पोलीस शाखेनं ड्रंक अँड ड्राईव्हच्या तपासणीला सुरुवात केली. या अंतर्गत नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या 5 पैकी 3 आरोपींना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. दरम्यान 2 आरोपी फरार असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पंढरपुरात सराफ दुकानात अचानक माकड शिरल्यानं दुकानातील व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळेला तासभर या माकडानं दुकानात ठिय्या मांडला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सानिया सापळे हिला भोपाळमध्ये सुरू असलेल्या 67व्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत 3 सुवर्ण आणि 1 रौप्य तर 2 कांस्य पदकं मिळाली आहेत. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. वाशिम जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, शिरपूरसह काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.
परभणीत थंडीचा जोर ओसरला असला तरी आज पुन्हा एकदा तापमान 15 अंशांवर आलंय. या बदलत्या वातावरणामुळे सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात धुकं पसरू लागलंय. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून जय गजाननचाही जयघोष केला. नाताळ सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिर समितीनं ऑनलाईन दर्शन बंद ठेवल्यानं दर्शनासाठी गर्दी वाढतेय. त्यामुळे पंढरपुरातील प्रसाद आणि धार्मिक साहित्य विक्रीची दुकानं मात्र सजली आहेत. पर्यटन स्थळांच्या सोबत धार्मिक तीर्थस्थळी सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळते. देशविदेशातील लाखो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झाल्यानं साईनगरी भाविकांनी फुलून गेले. सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक जण देवदर्शनाला पसंती देतात. सोमवती अमावस्या असल्यानं शनी शिंगणापूर इथे शनी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांनी मोठी गर्दी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जेजुरीत दाखल झाले. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची आज सोमवती यात्रा आहे. यावेळी खंडोबाची पालखी कराह स्नानासाठी गडावरून मार्गस्थ झाली. कराह स्नानाच्या आधी धार्मिक विधी केल्यानंतर आता संध्याकाळी औपचारिक स्नानविधी पार पडेल. धाराशिवमध्ये वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्याची खूप जुनी परंपरा आहे. या सणाच्या निमित्तानं शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतशिवाराची सुद्धा पूजा केली जाते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहत आहे दुपारच्या 100 बातम्या. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मालवाहतूक ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटाच्या पायथ्याशी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. यात कारचा चक्काचूर झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झालाय. समृद्धी महामार्गावर मालेगाव ते वनोजाच्या दरम्यान एक लोखंडी पोड अचानक खालती पडला. त्या लोखंडी पत्र्यामुळे 50 ते 60 वाहनं त्यांना थेट परिणाम झालाय. भरधाव वाहनांचा टायर पंक्चर झाल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप करावा लागला. पुण्यातील एका पबकडून पार्टीमध्ये येणाऱ्यांना सर्व निमंत्रितांना कंडोमसह ORSचं वाटप करण्यात आलं. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हे वाटप केल्याचा दावा हाय स्पिरिट पबनं केला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. उल्हासनगरमध्ये एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्या महिलेचा जबरदस्तीनं गर्भपात सुद्धा केला गेला. या प्रकरणी सदर महिलेनं तिच्या पतीसह सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. जळगावातील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळेला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांनी वाढत्या अपघाताच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरलं. लोकांच्या मरण्याची प्रशासन वाट पाहतंय का असा संतप्त सवाल सुरेश भोळे यांनी उपस्थित केला. नागपुरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. मामानं 2 सख्या भाच्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भाच्यांचा जागीच मृत्यू झालाय. उधार असलेली रक्कम वसूल करण्यासाठी हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते. काश्मीरा हाटकेश परिसरात पूर्णपणे तयार असलेली प्रस्तावित न्यायालयाची इमारत सुरू होण्याच्या आधीच न्यायालयाच्या या इमारतीत चोऱ्या झाल्या आहेत. चोरांनी AC आणि लाईट फिटिंगसह विविध साहित्य चोरून लंपास केलंय. बोईसर तारापूर MIDCतील कारखान्याला लागलेल्या आगीत UK ॲरोमॅटिक अँड केमिकल ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगाव MIDCतील सिद्धिविनायक चटई कंपनीला मोठी आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्य आणि चटईचा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला.
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या विरोधात कारवाई अधिक तीव्र करत महसूल पोलीस आणि आरटीओ विभागानं एकाच रात्रीत 64 ट्रॅक्टर, 17 डंपर यासह 4 जेसीबी सुद्धा जप्त केले. तर 4 कार, 3 रिक्षा आणि 45 दुचाकींसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. जालन्यात जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याला अडवून 12 लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 6.5 लाखांच्या मुद्देमालासह 5 जणांना जेरबंद केलाय. उल्हासनगरमध्ये मेडिकलमध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या पंकज निकम या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येतील आरोपी सचिन डिगेला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वडकीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री 4 दुकानं फोडली आणि हजारोंचा ऐवज लंपास केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे.